सोलापुरामधील नेहरूनगर शासकीय क्रीडांगण परिसरात एका मोकाट श्वानाच्या गळ्यात गेल्या अनेक दिवसापासून एक प्लास्टिकचा तुकडा अडकल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। त्यामुळे त्या श्वानाचे खाणे पिणे बंद झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे। या प्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे। या मोकाट श्वानाच्या गळ्यात अडकलेल्या प्लास्टिकचा तुकडा काढून औषधोपचार केल्यास त्याचा जीव वाचू शकतो असे नागरिकातून बोलले जात आहे। पण श्वानाला जीवनदान कोण देणार असा सवाल निर्माण झाला आहे। आमच्या परिसरातील मोकाट श्वानावर एका डॉक्टरांद्वारे औषधोपचार केले तरीही त्याचा जीव धोक्यातच आहे अशी प्रतिक्रिया येथील प्राणीमित्र संतोष चव्हाण यांनी दिली। हे नेहरूनगर एरिया आहे, शासकीय ग्राउंड शेजारी। त्या कुत्र्याला एक 5-6 कुत्रे चावले, तो जखमी झाला आणि एनिमल राहतला बोलवलं होतं। ते येतात आणि डायरेक्ट त्यांना संपवण्याचंच ऑप्शन देतात सर, म्हणजे इंजेक्शन देऊन टाका, ते जगणार नाही असं वगैरे। मग आम्ही बाहेरच्या डॉक्टर आणून त्यांना जरा ट्रीटमेंट केलंय, काही दिवसापासून तो बरा आहे सर। मोकाट श्वानाच्या गळ्यातील प्लास्टिकचा तुकडा काढल्यास त्याचा मुका जीव वाचेल, पण पुढाकार कोण घेणार? प्राणी मित्रांनीही याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे। मुक्या श्वानाचा जीव वाचविण्याचा आशीर्वाद कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे।